नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये राज्यघटना या विषयावर जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला, भारतात पहिली निवडणूक कधी झाली? तर 1952 साल लक्षात ठेवा. भारतात पहिली निवडणूक 1952 या वर्षी झाली. संसदेमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर कोणाची स्वाक्षरी लागते? तर राष्ट्रपतीची. संसदेमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी लागते. पुढचा प्रश्न पहा. वित्त आयोग किती वर्षांनी स्थापन होतो? तर प्रत्येक 5 वर्षांनी. प्रत्येक 5 वर्षांनी वित्त आयोग स्थापन होतो. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला? पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला? तर 1951 साल लक्षात ठेवा. 1951. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. संविधानातील प्रस्तावनेत लोकशाही, धर्मनिरपेक्ष हे जे काही शब्द आहे ते कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले? तर 42वी घटना दुरुस्ती. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. संविधानातील प्रस्तावनेत लोकशाही, धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले? तर 42वी घटना दुरुस्ती. विद्यार्थी मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती ही कोणत्या वर्षीची आहे? तर लक्षात ठेवायचं आहे 1976. यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे? 1976. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेचे हस्ताक्षरित प्रती कोणत्या लिपीत आहे? तर हिंदी व इंग्रजी. हिंदी व इंग्रजी. भारतीय राज्यघटनेच्या ज्या काही हस्ताक्षरित प्रती आहे त्या हिंदी व इंग्रजीमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. संविधान दुरुस्ती कोण करते? तर संसद करते. सर्वांना माहिती आहे संविधान दुरुस्ती संसद करते. भारत राज्यांचा संघ आहे असे कुठे म्हटले आहे? लक्षात ठेवायचं आहे. कलम 1 मध्ये असं म्हटलं आहे, भारत राज्यांचा संघ आहे. कलम क्रमांक 1 यामध्ये असं म्हटलं आहे, भारत राज्यांचा संघ आहे. पुढे पहा. भारतात सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे. नागरिकांचे कर्तव्य कोणत्या अनुच्छेदात आहे? तर कलम 51 लक्षात ठेवायचं आहे. कलम 51 यामध्ये नागरिकांचे कर्तव्य आहे. शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 21 शिक्षणाचा अधिकार कलम 21 मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कमीत कमी 15 वेळा, कमीत कमी म्हटलं मी 15 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. पुढचा प्रश्न पहा. संसद भवनाची रचना कोणी केली? तर हर्बर्ट बेकर. हर्बर्ट बेकर यांनी संसद भवनाची रचना केली. भारतातील निवडणूक आयोग कधी स्थापन झाला? तर 1950. लक्षात ठेवा, भारतातील निवडणूक आयोग कधी स्थापन झाला? 1950. पुढील प्रश्न पहा. भारताची राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? तर लिखित प्रकारची आहे. कशी आहे? लिखित. भारताची राज्यघटना लिखित प्रकारची आहे. केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन कोणाकडे असते? तर राष्ट्रपतींकडे असते. कोणाकडे? राष्ट्रपतींकडे. पुढचा प्रश्न पहा. कलम 370 कधी रद्द झाले? तर 5 ऑगस्ट 2019. 5 ऑगस्ट 2019. संविधानाची मूळ प्रत कुठे ठेवलेली आहे? तर संसद भवनात. संविधानाची मूळ प्रत संसद भवनामध्ये ठेवलेली आहे. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन
हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. लक्षात ठेवा, सुकुमार सेन. निवडणूक आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी निवडणूक आयोगाचे मुख्यालय आहे. भारतीय घटनेमध्ये मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेतले आहे? तर अमेरिका. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. भारतीय घटनेमध्ये मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेतले आहे? अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो काय करायचं आहे. पहा, जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेतले आहे, तुम्हाला पर्यायामध्ये असेल कॅनडा, रशिया, चीन, अमेरिका. मग त्यावेळेस जर तुम्हाला कन्फ्यूज झालं तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? मूलभूत अधिकार. आता हा जो काही शब्द आहे मित्रांनो, अधिकार, हा शब्द महत्वाचा आहे. पहिलं अक्षर काय यामध्ये? अधिकारमध्ये पहिलं अक्षर काय आहे? अ वर्ण अमेरिका, असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करतात. पुढचा प्रश्न पहा, संघराज्य पद्धत कुठून घेतली? तर कॅनडा. संघराज्य पद्धत कॅनडा या देशाकडनं घेतलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, संसदीय पद्धत कुठून घेतली? तर ब्रिटन या देशाकडनं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. संघराज्य पद्धत कॅनडाकडनं घेतली आणि संसदीय पद्धत ब्रिटनकडनं घेतली, हे लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं शब्द आपल्याला सारखे वाटतात, संघराज्य आणि संसदीय. ओके, व्यवस्थित वाचून घ्या. पुढे पहा, संविधानात नागरिकत्व कोणत्या भागात दिले आहे? तर भाग 2 मध्ये नागरिकत्व दिलेले आहे. भाग 2 नागरिकत्व. पुढे पहा, राज्यघटना कोणत्या भाषेत तयार झाली? तर इंग्रजी भाषेमध्ये राज्यघटना तयार झाली. पुढचा प्रश्न पहा, भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला? तर 22 जुलै 1947 साल लक्षात ठेवा. हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला गेला? 22 जुलै 1947. विद्यार्थी मित्रांनो, पर्यायामध्ये कधी कधी आपल्याला 22 जुलै 1949, 22 जानेवारी 1950 असं जर आलं तर कन्फ्यूज होतं. कारण का, त्या ज्या काही तारखा आहे ना, त्या तारखेला सुद्धा काहीतरी आपण स्वीकारलेलं आहे. राष्ट्रीय गीत स्वीकारलेलं आहे, राष्ट्रगीत स्वीकारलेलं आहे. तर मग होतं काय, आपल्याला कन्फ्यूज होतं. फक्त एक लक्षात ठेवा, एकक स्थानी 7 अंक आहे. राष्ट्रीय ध्वज जेव्हा स्वीकारला गेला त्या वर्षाच्या एकक स्थानी काय आहे? 7 आहे. मग 1947 असं लक्षात ठेवा. 22 जुलै 1947. का? तर जेव्हा पर्याय असतात आपल्याला समोर 26 जानेवारी 1950, 22 जानेवारी 1949, 26 नोव्हेंबर 1949. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही तारखा आहे ना, या तारखांमध्ये काही ना काही घटना अशा आहेत ज्या आपण स्वीकारलेल्या आहेत. मग त्यावेळेस आपल्याला कन्फ्यूज होतं. फक्त एक ध्यानात ठेवा, ध्वज जेव्हा स्वीकारला होता तर त्या वर्षाच्या एकक स्थानी काय आहे? 7 आहे. काय आहे? 7 आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा, संविधानात एकूण किती भाग आहेत? तर 25 भाग आहेत. संविधानात एकूण 25 भाग आहेत. संसद भवन कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी संसद भवन आहे. राज्यघटनेचा सर्वात मोठा भाग कोणता? तर भाग 4 राज्यघटनेचा सर्वात मोठा भाग कोणता? भाग 4 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलिया. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ही तरतूद आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती. राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. सोपा प्रश्न आहे. पुढे पहा, पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षांचा असतो. राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर हरिलाल जे कनिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते.
नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? तर भाग 4 मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवायचं आहे. यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? तर भाग 4 उपराष्ट्रपतीचे मुख्य कार्य काय? तर राज्यसभेचे अध्यक्ष. विद्यार्थी मित्रांनो, जे काही उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे काय असतात? अध्यक्ष असतात. ओके, पुढे पहा. मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिले आहे? तर भाग 3 मूलभूत अधिकार. भाग 3 मूलभूत अधिकार. राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे कुठे आहे? तर भाग 4 राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे भाग 4 मध्ये आहे. संसदेचे किती सदन आहेत? तर 2. संसदेचे 2 सदन आहेत. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. राज्यघटनेचा मसुदा कधी पूर्ण झाला? तर 26 नोव्हेंबर 1949 साल लक्षात ठेवा. राज्यघटनेचा मसुदा कधी पूर्ण झाला? 26 नोव्हेंबर 1949. राज्यसभेचे सदस्य किती वर्षांनी निवडले जातात? तर 6. राज्यसभेचे सदस्य 6 वर्षांनी निवडले जातात. पुढे पहा. राज्यघटना तयार होण्यासाठी किती दिवस लागले? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तोंडी पाठ करून ठेवा मित्रांनो. खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. राज्यघटना तयार होण्यासाठी किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. भारताची राजधानी कोणती? तर नवी दिल्ली. पुढे पहा. भारतीय राज्यघटनेत प्रस्तावना कोणत्या देशाकडून घेतली? तर अमेरिकन राज्यघटना. अमेरिकन राज्यघटनेकडून आपण प्रस्तावना घेतलेली आहे. 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 1976. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेव्हा पर्याय दिलेले असणार तेव्हा 1975, 1976, 1977, 1978 असे पर्याय दिलेले असणार. जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे? तर काय करायचं आहे? हा 4 आणि हे 2 किती होता? 6. मग असं लक्षात ठेवायचं आहे, जे काही आपलं वर्ष असणार आहे त्या वर्षाच्या एकक स्थानी काय आहे? 6 आहे. मग 1976. पहा या ठिकाणी 6 आहे की नाही? पहा या ठिकाणी 6 आहे. हा 6 जो आहे, हा 4 आणि 2 किती? 6. मग एकक स्थानी 6 आहे असं लक्षात ठेवायचं आणि 1976 असं लक्षात ठेवायचं आहे. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा, 25 वेळा म्हटलंय मी, 25 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला. तारीख तोंडी पाठ पाहिजे तर 9 डिसेंबर 1946. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न पहा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली? तर 26 जानेवारी 1950. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 या वर्षी लागू झाली. पुढे पहा. भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या पद्धतीवर आधारित आहे? तर ब्रिटन या देशाच्या पद्धतीवर भारतीय राज्यघटना आधारित आहे. महाभियोग ही प्रक्रिया आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर अमेरिका. लक्षात ठेवा, महाभियोग ही प्रक्रिया आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन पुनर्विलोकन ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर अमेरिका या देशाकडून न्यायालयीन पुनर्विलोकन ही कल्पना आपण घेतलेली आहे. लक्षात ठेवा, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन ही जी काही कल्पना आहे आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. भारतात पहिल्यांदा आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली? तर 1962. 1962. कधी? चीन युद्धाच्या वेळी. भारतात पहिल्यांदा आणीबाणी 1962 या वर्षी जाहीर करण्यात आली, चीन युद्धाच्या वेळी. पुढे पहा. केंद्र व राज्यांमधील अधिकारांचे विभाजन कोणत्या देशाकडून घेतले आहे? तर कॅनडा या देशाकडून घेतलेले आहे. संसदीय शासन पद्धती भारतात कोणत्या देशाकडून घेतली आहे?
तर ब्रिटन या देशाकडून संसदीय शासन पद्धती घेतली आहे. पुढे पहा, राज्यघटनेचा प्रारूप तयार करणाऱ्या प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे, समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाकडून समवर्ती सूची घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.